प्रयोगशाळेत जो लॅमिनार एअर फ्लो असतो जसं विद्यापीठामध्ये हा ह्याला पर्याय काय कशा पद्धतीनं डेव्हलप झाला आहे जे आपल्याला BRCमध्ये वगैरे वापरायचं असेल तर ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी असतात ह्या ठिकाणी. हे जे आहे डिस्प्लेवर आपल्याला लक्षात की UV रेज असतात जी आपल्याला घातक असतात, म्हणजे एक्सपोज झाली नाही पाहिजे आपली स्किन, हे काळजी त्याच्यासाठी हे दिलेलं आहे, हे एक्सपोजर किंवा काउंशन दिलेलं आहे. तर ह्याच्याऐवजी आता ही सगळ्या इनोक्युलेशनच्या गोष्टी ज्या आहेत ते ह्याच्यामध्ये केल्या जातात. म्हणजे जो काही आपण मीडिया तयार केला, न्यूट्रिएंट मीडिया म्हणजे गुळाचं पाणी असेल जे एकदम गरम ह्याच्यात ही करून स्टरलाइज केलेलं आहे ते बाटलीमध्ये ठेवून ज्यावेळेस आपल्या एखादा आपण जो इनॉक्युलंट आहे किंवा जो काही आपल्याला बॅक्टेरिया घ्यायचा आहे तो वाढवायचा आहे त्या न्यूट्रिएंट मीडियामध्ये, तर त्याचं इनॉक्युलेशन ह्या ठिकाणी ह्याला हे काढून वर केलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या खिडकीमध्ये बसून हे केलं जातं. त्याच्याऐवजी एक ही इंडिजिनियस टेक्निक म्हणा किंवा छोटी घरच्या घरी करण्यासारखी ही वुडन बॉक्स जो आहे तो हे वुडन इनॉक्युलेशन चेंबर, हे सगळं साहित्य जे आहे ते हे सगळं आधी आपण काय करायचं की स्टरलाइज करून घ्यायचं आणि हे खिडकी आहेत ह्या खिडकीमध्ये जे आहे ते आपण हे म्हणजे हे हात घालून ह्याच्यात काय काम करायचं ते अशा पद्धतीनं काम करायचं ह्या ठिकाणी. ही अशी सिस्टीम आहे, दोन्ही हात आपण ह्या ठिकाणी घालू शकतो. हे एअर टाईट करण्यासाठी हे ह्या खिडक्या अशा दिलेल्या आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी आज प्रॅक्टिकल करणार आहे. हे लागणारं साहित्य